मंगेश साबळे हे येणाऱ्या 19 तारखेला जालना लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, फॉर्म भरणार आहेत। पण मात्र मंगेश साबळे यांची मतदारसंघामध्ये ताकद नेमकी किती आहे आणि 26 वर्षाचे असणारे मंगेश साबळे हे नेमकं आव्हान कोणाला देणार आणि कोणत्या उमेदवाराला घाम फोडणार हेच आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता मंगेश साबळे हे 26 वर्षाचे आहेत आणि फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाव या गावाचे अपक्ष सरपंच आहेत। आता अवघ्या 26 वर्षाचा उमेदवार हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टक्कर देणार आहे, आव्हान देणार आहे आणि जालना लोकसभा निवडणूक लढवणार आहे। आता मंगेश साबळे यांच्या नावाची चर्चा मतदारसंघामध्ये जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार सुरू आहे आणि मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा सुद्धा मतदारसंघामध्ये बघायला मिळतोय। कारण की एका गावचा सरपंच तेही 26 वर्षाचं पोरग हे कोणाला किती प्रमाणात आव्हान देऊ शकतो, कशा पद्धतीने घाम फोडू शकतो असे प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केले जाऊ लागले आहेत। पण मात्र मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच जरी असले तरी सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ते ज्या ज्या गावामध्ये जात आहे त्या गावामध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा त्या ठिकाणी होत आहे। आता मंगेश साबळे यांच्या पाठीमागे जनता मतदार मोठ्या प्रमाणात असल्याचं सुद्धा दिसू लागतं। कारण की मागच्या अनेक दिवसांपासून मंगेश साबळे हे अनेक गावांचा दौरा करू लागतात। आता याच संदर्भात मंगेश साबळे यांच्यावर सुद्धा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या टीका सुद्धा होऊ लागतात। पण मात्र कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नसताना, कुठल्याही राजकीय पक्षाचा त्यांना सोबत नसताना ते मात्र अपक्ष निवडणूक लढवणार आहेत आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। येणाऱ्या 19 तारखेला ते लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म सुद्धा भरणार आहेत, उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत। पण मात्र या 26 वर्षीय असणाऱ्या मंगेश साबळे यांनी मात्र मतदारसंघामध्ये चांगलीच हवा तयार केलेली दिसते। सोशल मीडियावर त्यांची हवा असल्याचं त्यांच्या आंदोलनामधून याच्यामधून दिसतंच। पण मात्र प्रत्यक्षात सुद्धा ते ज्या ज्या गावामध्ये जात आहेत त्या गावामध्ये सुद्धा त्यांना मोठा पाठिंबा आपला मिळताना दिसतोय। एकीकडे जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून मागच्या 5 टर्मपासून म्हणजे 25 वर्षांपासून खासदार आहेत। त्यांना आव्हान देण्यासाठी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून, काँग्रेसकडून कल्याण काळे हे सुद्धा निवडणूक मैदानात आहेत आणि या ठिकाणी मंगेश साबळे हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या तयारीत आहेत, उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। पण मात्र आता या ठिकाणी कशा पद्धतीनं मंगेश साबळे या दोन्ही नेत्यांना, मोठ्या नेत्यांना आव्हान देऊ शकतात, घाम फोडू शकतात हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल। तगडी आव्हानं असताना सुद्धा मंगेश साबळे यांनी जनतेला अनेक वेळा विनंती केलेली आहे, माझ्या पाठीमागं कोणी नाही, काय नाही, पैसा नाही, मी गरीब माणूस आहे, फटका माणूस आहे, माझ्याकडे निवडणूक लढायला, मतदान याद्या काढायला किंवा पोलचिट काढायला ज्या काही प्रक्रिया आहेत ते काढायला सुद्धा माझ्याकडं पैसे नाहीत, त्यामुळं तुम्हीच माझा प्रचार करा, प्रसार करा आणि त्या माध्यमातून निवडून द्या अशी सुद्धा विनंती मंगेश साबळे यांनी जनतेला केलेली आहे। आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत त्याच पद्धतीनं ते आता आव्हान देतील का, घाम फोडतील का, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।